आपण देखील लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. चला कालवा टीम बघा, लगेच आपण खेळायला सुरुवात करा आणि पहिल्या 3 ओव्हरसाठी आपल्याला 15 मिनिटांची वेळ दिली जाणार आहे. प्रत्येक टीमला या सूचना असणार आहेत. दहा वाजून 55 मिनिटं झालेली आहेत. गोलंदाज आपण पाहतोय योगेश. पहिला चेंडू शॉर्ट रनअप ना विजय गुलवीनं हा फटका अगदी मिड ऑफला केलाय. मुकेश पाटीलची चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन विजय गुलवीनं स्वतःच आणि एजी स्पोर्ट निंबवली संघाचा धावांचा अकाउंट ओपन केलाय. जय गुलवी यांच्याकडून एजी स्पोर्ट निंबवली टीमला शुभेच्छा आहेत. चांगला झेल साईनाथ दुसऱ्या चेंडूवर अगदी शून्यावर बाद झालेत. विद्यानंद पाटीलनं हा झेल कंप्लीट केलाय एस्टनच्या मागे. यानंतर गुरुदत्त मानकोली टीम आणि विजय स्पोर्ट खानपे टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. हॅलो, नवीन फलंदाज अनंता एजी स्पोर्ट निंबवली टीमचे करता धरता गणेशजी गुलवी साहेब देखील त्या टीमला जॉईन झालेत. गणेशजी गुलवी साहेब आपलं देखील या दमन चषकामध्ये शाब्दिक सुमनानी सरचे स्वागत. आत्मारामजी गुलवी साहेबांचे चिरंजीव आहेत. भिवंडी तालुक्यातील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व उद्योजक उद्योगपती गणेशजी गुलवी साहेब यांची टीम मैदानामध्ये आपण पाहतोय. एजी स्पोर्ट निंबवली टीमचे करता धरता आहेत. गोलंदाज योगेश. 2 चेंडू 1 वर 1. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर चेंडू आपण पाहिलाय. प्रकाश म्हात्रेची चांगली फिल्डिंग. शॉट थर्डमॅन इनफिल्डच्या हातमध्ये आहेत. प्रकाश म्हात्रे या टीमचे माजी कॅप्टन देखील राहिले आहेत. खूप क्रिकेट 40+ श्री कालिकामाता कालवा टीम साठी प्रकाश म्हात्रे खेळलेत. इथे बघूया विजय गुलवीना चेंडू अगदी डीप मिड विकेटला केलाय. प्रवीण म्हात्रेची चांगली फिल्डिंग. थ्रो देखील आलेले आहे. फक्त एकच सिंगल धाव. धावसंख्या 3. 4 चेंडू 3 धावा 1 विकेट अशी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एजी स्पोर्ट निंबवली टीमची स्थिती आपण पाहतोय. इथे चेंडूला अगदी इनफिल्डच्या वरून उडवलाय. चांगला स्ट्रोक आपण अनंत गुलवी यांच्या बॅट मधून पाहतोय आणि या इनिंगचा पहिला चौकार अनंत गुलवीच्या बॅट मधून. धावसंख्या 7. चांगला फटका आहे. अगदी मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून हा फटका उडवलाय. योगेश पाटील पॉवर प्ले P1 चा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर तयार. नक्कीच या फटक्याने अनंत गुलवीचा आत्मविश्वास वाढला असेल. इथे देखील चांगला स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग आपण पाहतो योगेश पाटीलच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती. 1 ओव्हर 7 वर 1 अशी संत आणि शांत सुरुवात. वेलकम विकास नाईक जयदुर्गा टेमगडपाडा टीम तर देखील या किडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. चला बरोबर 4 मिनिटांमध्ये पहिली ओव्हर कंप्लीट झालेली आहे.
सदा मात्रे देखील या दमण दौऱ्यातील लॉट कमिटी मेंबर आहेत. स्पर्धेसाठी चांगली मेहनत. काल जितेंद्रने देखील दमण दौऱ्याची दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. पहिली विकेट हॅट्रिक विनोद शेंडेनं काल कंप्लीट केली होती देवेश्वर पाये टीमच्या अगेन्स्ट. तर दुसरी विकेट हॅट्रिक कालवा टीमचा गोलंदाज जितेंद्र म्हात्रेच्या नावी आहे. गावदेवी भादवड टीम या समोर त्याची विकेट हॅट्रिक आपण काल पाहिली. गोलंदाज धर्मेश म्हात्रे क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतोय. फक्त 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. मंगेश म्हात्रे शॉर्ट गलीमध्ये आहेत. प्रकाश म्हात्रे शॉर्ट थर्डमॅन. पहिला चेंडू मंगेश म्हात्रे, क्या बात आहे. काय सापला रचला होता. अगदी यष्टीरक्षक विद्यानंद पाटीलचं कौतुक करावं लागेल. जिथे मंगेश म्हात्रेला उभं केलाय त्या दिशेनं धर्मेशनं देखील चेंडू टाकला होता आणि इथे मोठा विकेट विजय गुलवीचा. नक्कीच इथे कालवा टीम अतिशय चांगला क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडूमध्ये आपण 7/2 अशी स्थिती पाहतोय एजिस्फोर्ट निंबोली टीमची. टीमचे कॅप्टन सुनील गुलवी. नक्की सुनील गुलवी एजिस्फोर्ट निंबोली टीमचे कॅप्टन आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये राम गुलवी एक त्यांच्याकडे चांगला फलंदाज आहे. मात्र अनंत गुलवीचं कौतुक करावं लागेल. 5 वर खेळते 3 चेंडूमध्ये. आता कॅप्टन सुनील गुलवी. धर्मेश चांगली सुरुवात आहे. दुसऱ्या ओव्हरची विकेट घेऊन धर्मेश म्हात्रेनं कालवा टीमसाठी सुरुवात चांगली केलेली आहे. क्या बात आहे. दमण चषकातील सर्वात चांगला झेल धर्मेश म्हात्रेनं टिपलाय. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. वाह, अप्रतिम झेल. अतिशय उंच पुरा असा खेळाडू बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. काय झेल टिपलाय. वाह, दमण चषकातील मी तर म्हणेन की आज सर्वोत्कृष्ट झेल. आणि विकेट कोणाची? सुनील गुलवीची. 2 मध्ये 2. बघूया तिसरी विकेट हॅट्रिक आपल्या या ग्रुप ए आणि बी मधून कंप्लीट होईल का? धर्मेश अतिशय चांगला झेल कंप्लीट केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण असे झेल पाहतोय. विनोद गुलवी. इथे चेंडूला उडवलाय. इथे विकेट हॅट्रिक साठी प्रवीण म्हात्रेने देखील खूप चांगले प्रयत्न केले. जितू देखील होता. इथे हा ना आणि अखेरकार अनंता गुलवी आपल्या घरामध्ये सुखरूप. एक सिंगल धाव आली. जितो आणि प्रवीण दोन्ही चांगले खेळाडू आहेत. खूप चांगला बॅकअप होता. बघूया तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव दिली. धावसंख्या 8. चेंडूला हलक्या हाताने टॅप केलाय मंगेश म्हात्रे. नक्की सदा म्हात्रेंचे बंधू आहेत मंगेश म्हात्रे. चांगला झेल त्यांनी देखील या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर पकडलाय. धावसंख्या 9. 10 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 3 वर 9. इथे चेंडू आउटसाइड लेग स्टंप. वाईटचा इशारा आलाय. चांगला निर्णय पंचांचा. धावसंख्या डबल डिजिट 10. 10 धावा लागलेत. हलक्या हातानं चेंडूला अगदी विनोदनं पुश केलाय. पुश करो खुश रहो. विकेट गेलेत. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन यूज करावी लागेल एजिस्फोर्ट निंबोली टीमला. सँडी
आपण यायच्या जोशी साहेब आपल्याला बोलवत आहेत. सँडी माली, राहुल माली, सुनील माली या आपण जोशी साहेबांची आपण संपर्क साधा. सँडी धावसंख्या 11, 11 धावा लागलेत. क्या बात है मंगेश म्हात्रे, फिर से एक बार पिक्चर में. आज विद्यानंद पाटीलला एसटी रक्षकाच्या भूमिकेत उभं केलाय, कारण की काल झेल घेण्याच्या प्रयत्नात विद्यानंद पाटीलला दुखापत झाली होती. भादवड टीमच्या अगेन्स्ट यशवंत तरेचा झेल होता आणि तो झेल घेण्याच्या प्रयत्नात विद्यानंदच्या डोळ्याला थोडीशी दुखापत झालेली आहे. नितेश भाऊ आपलं देखील स्वागत. नितेश पाटील खांडपे ग्रामपंचायतचे सरपंच. दोन ओव्हर 12. प्रवीण म्हात्रे टीमचे कॅप्टन आणि कालवा टीमचे सर्वात ऍक्टिव्ह खेळाडू, एक तंदुरुस्त आणि पूर्णपणे फिट असा खेळाडू आहे. मानकुली संघामध्ये देखील संदीप ज्युनियर आहे, तसा प्रवीण म्हात्रे कालवा टीमकडे खेळाडू आहे. बघूया इथे अनंता गुलवीना चेंडू अगदी 20 मध्ये केलाय. सदा म्हात्रेची फिल्डिंग, दुसरी धाव इथे अनंता गुलवीना पूर्ण केली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 14. धावा लागलेत. गुरुदत्त मानकुली टीम आणि विजय स्फोट खांडपे, चला दोन्ही टीम मध्ये आपण नाणेफेकी करीत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे सँडी आणि राहुल माली उपस्थित आहे. खांडपे टीमचे देखील कॅप्टन जोडलेले आहेत. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. साहेब नाणेफेकी ओढून घ्या. चाप असा कॉल. खांडपे टीम अगेन्स्ट काटा आलाय. मानकुली टीम नाणेफेकी जिंकलेली आहे. सँडी गोलंदाजी. यस, चला मानकुली टीमनं गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. दोन ओव्हर 1 चेंडू चा खेळ संपलाय, म्हणजे 13 चेंडू मध्ये 14 धावा. इथे चांगला फटका. पुन्हा एकदा आपण पाहतो हे सदा म्हात्रेनं चेंडू उचललाय. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आपण पाहतोय. फक्त एक सिंगल धाव. सिंगल न धावसंख्या 15. चांगला स्ट्रोक अगदी ऑन दी कार्पेट. चेंडूला लॉंग ऑन रिझनला अनंता गुलवी यांची धावबाच्या स्वरूपात विकेट येईल. 4 बाद 16 धावा लागलेत आणि मैदानामध्ये आपण पाहतोय राम गुलवी. अतिशय चांगला खेळ आज अनंताने केला. संघासाठी मौल्यवान बाद होण्यापूर्वी 10 धावा इथे जोडलेत. मालकाचा आपल्याला फोन आलेला आहे.
की ज्या फोर व्हीलर गाड्या आहेत त्या अगदी मैदानाच्या समोर जी पार्किंग आहे तिथे पार्क करा प्लीज. सर्वांना विनंती आहे, सहकार्य करा. या ज्या फोर व्हीलर गाड्या आहेत त्या आपण पार्किंगमध्ये लावायच्या आहेत. पुढे पुढे घेऊन जा. या प्रवेशद्वाराच्या समोरून गाड्या पुढे नाही तुम्ही. हा, सर्वांनी गाड्या बाहेर घ्या, मैदानाच्या बाहेर गाड्या घ्या प्लीज. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी गाड्या मैदानाच्या बाहेरची समोर पार्किंग आहे तिथे गाड्या पार्क करायच्या प्लीज. अठरा धावा, 2 ओव्हर 4 चेंडू मध्ये फुलटॉस. मात्र फटक्यामध्ये नक्कीच ताकद कमी पाहायला मिळाली. चेंडू अगदी मिड ऑन रिझन मधून सदा मात्रेने उचललाय. धावसंख्या 20 धावा लागलेत 17 चेंडू मध्ये. प्रिन्स मूव्हीज टेक्निकल टीम, रविशेठ गुलवी खूप मेहनत घेताना दमन चषक 2026 साठी. प्रवीण म्हात्रे इथे देखील चेंडूला इनफिल्डच्या वरून केले. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3, धावसंख्या 21. 7-21 7च्या सरासरीनं 21 धावा 3 ओव्हरमध्ये जिस्फोट निंबवली टीमच्या खात्यामध्ये. वेलकम संदीप ज्युनियर. छोटा पॉकेट बडा धमाका. शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन आले जितू, ज्यांनी काल या दमन चषकाची दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. विनोद शेंडे नंतर जितेंद्र कालवा टीमचा गोलंदाज ठरलाय दमन चषकातील डेल्टिन ग्राउंडवरचा दुसरा विकेट हॅट्रिक गोलंदाज. राम गुलवी चेंडूला अगदी ऑन द ऑफच्या अंदाजाने उडवलाय. चेंडूच्या खाली राकेश म्हात्रे चुकी होणार नाही, चांगला झेल कंप्लीट केलाय आणि मोठं विकेटचं बदन फलंदाज राम गुलवी झेलबाद. फलंदाज नरेश. विनोद नाव स्ट्राईक लेत. बघूया विनोदला स्ट्राईक नरेश देतील की ते मोठा फटका घेतील. 5 चेंडू आता आहेत एजिसफोर्ट निंबोली टीम कडे. चांगली सुरुवात केली या सामन्यातून देखील जितेंद्रनं. चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू विकेट घेतलाय. धर्मेशनं देखील दुसऱ्या ओव्हरची सुरुवात विकेटनं केली होती. क्या बात आहे, बॅट कट, चांगला झेल यष्टीरक्षक विद्यानंद पाटीलनं कंप्लीट केलाय आणि सलगचा दुसरा विकेट. बघूया दुसरी विकेट हॅट्रिक जितेंद्र या दमन चषकाची आपल्या नावी करतील का. नक्कीच दमन दौरा 2026 हा कालवार संघासाठी खूप लक्की झालाय. कालचे दोन्ही सामने जिंकलेत. आज तिसऱ्या सामन्यातून देखील चांगली सुरुवात आपण पाहतोय. आतापर्यंत चेंडू टाकलेत 20 आणि धावा दिलेत 21. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रवीण म्हात्रे खुश आहेत.
बघूया दुसरी विकेट हॅट्रिक ज्ञानेश्वर. नक्कीच टीमचे एक चांगले खेळाडू आहेत ज्ञानेश्वर, बड़े कद के खिलाड़ी है. हॅट्रिक पे नक्कीच हॅट्रिक पे. काल देखील पहिली विकेट हॅट्रिक जितेंद्रनं कंप्लीट केलेली आहे. सुशांत शेठ म्हात्रे आणि प्रशांत शेठ म्हात्रे फॅन टीम श्री कालिका माता कालवार हॅट्रिक ऑन. चला अधिकचा वेळ घेऊ नका आपण. ज्ञानेश्वर गुलवी डावखुऱ्याचा जो फलंदाज. बघूया दुसरी विकेट हॅट्रिक इथे जितेंद्र म्हात्रे या सामन्यातून कंप्लीट करतील का. फायचीची अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. दुसरी विकेट हॅट्रिक. काल देखील शेवटच्या सामन्यातून बाजवट टीम समोर जितेंद्रनं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आणि आज या दुसऱ्या दिवसातून पहिल्याच सामन्यातून विकेट हॅट्रिक. वाह, अभिनंदन जितू म्हात्रे. दमन दवरेची दुसरी विकेट हॅट्रिक विनोद शेंडे नंतर या गोलंदाजांनी कंप्लीट केलेली आहे. ग्रुप बी मधून दुसरी विकेट हॅट्रिक, तर ग्रुप ए मधून पहिली विकेट हॅट्रिक विनोद शेंडेच्या नावी. नवीन बॅटर सुरेश गुलवी. आतापर्यंत 7 विकेट गेलेत 21 धावसंख्येवर. फक्त आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जितेंद्रने तर कमालच केलेली आहे. दमन दौऱ्यावर हा विकेटचा खुराक बनलाय गोलंदाज. सलगची दुसरी विकेट हॅट्रिक आहे. बघूया सुरेश, क्या बात है. एस्ट्यांच्या मागे विद्यानंद पाटील ना आज खूप चांगलं एस्टी रक्षण केलेलं आहे. शेवटचे 2 चेंडू, धावसंख्या 21. पहिल्या 3 ओव्हरमध्ये बरोबर 21 धावा होत्या. मात्र चौथ्या ओव्हरची सुरुवात जितेंद्रनं अप्रतिम केलेली आहे. दमन चषकाची दुसरी विकेट हॅट्रिक त्याने आज कंप्लीट केली. प्रकाश म्हात्रे टीमचे माजी कॅप्टन, सिनियर खेळाडू आहेत. इथे त्रिफला अगदी मधली एसटी वाकवलेली आहे. 5 चेंडूमध्ये 4 विकेट. नक्की सदा म्हात्रे, प्रवीण म्हात्रे खुश आहेत. प्रवीण म्हात्रे देखील मनामध्ये विचार करत असतील की मला देखील अशी हॅट्रिक व्हायला हवी. टीमचे कॅप्टन आहेत. नक्कीच यस, काल त्यांनी देखील सलग 2 वेळा विकेट 2-2 घेतले होते. मोहनदास पाटील देखील खुश आहेत. काल त्यांनी देखील कानपे संघासाठी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा चेंडू राकेश म्हात्रे आणि विद्यानंद पाटील साठी आमचे दिलीपजी मोरे, जीत रेकॉर्डिंग स्टुडिओचे मालक आणि जोशी लोन भादवड बी टीमचे कुल कॅप्टन यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद दिलीपजी मोरे, तुमच्या शुभेच्छा आम्ही विद्यानंद पाटील आणि राकेश म्हात्रे पर्यंत पोहोचवलेले आहेत. बघूया चेंडू हवेमध्ये आहे आणि ते नक्कीच 5वा विकेट आला असता. इथे एक सिंगल धाव आली. धावसंख्या 22 बनवायचे आहेत विजयासाठी 23. धावांचं लक्ष आहे 24 चेंडू मध्ये. भुईर यांनी देखील अगदी 4 विकेट घेतले होते विकेट हॅट्रिक कंप्लीट करून आणि 1 धाव दिली होती. तर या वर्षी नक्कीच आपण पाहतोय जितेंद्रनं 5 विकेट
आणि गुरुदत्त मानकोली टीमचे कॅप्टन राहुल मालीनं नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी विजय स्पोर्ट खानपेठ टीमला आमंत्रण दिलेलं आहे. संदीप ज्युनियर टीमचे कॅप्टन आहेत गुरुदत्त मानकोली. यानंतरचा सामना असेल विजय स्पोर्ट खानपे आणि गुरुदत्त मानकोली. दोन्ही टीम आपण तयार आहे. चला आपण नक्कीच गणेशजी गुलवी साहेबांसोबत एक दमन दबऱ्याची आठवण म्हणून फोटो एजी स्पोर्ट निंबोली टीम सोबत. धन्यवाद गणेशजी गुलवी. अगदी टीमवर प्रेम आहे आणि नक्कीच निंबोली गावचे एक आदर्श असं व्यक्तिमत्व आत्मारामजी गुलवी साहेबांचे चिरंजीव उद्योजक उद्योगपती आहेत. बघू शकता आपण गणेशजी गुलवी साहेबांसोबत एजी स्पोर्ट निंबोली टीम फोटोशूट करताना. सीतारामजी गुलवी साहेब खूप खूप धन्यवाद. नक्की एजी स्पोर्ट निंबोली टीमचे एक सिनियर खेळाडू माजी कॅप्टन आणि संघटनेचे एक जबाबदार व्यक्तिमत्व आहेत. धन्यवाद. यस आज गणेशजी गुलवी साहेबांच्या समवेत ते देखील टीमला जॉईन झाले होते. यस पंचांचा इशारा येतोय की सामना सुरू होतोय. सुनील गुलवी गोलंदाज आणि फलंदाजीची आपण जोडी पाहिली तर मुकेश पाटील आणि विद्यानंद पाटील. नक्कीच कालवा टीमचे एक सिनियर खेळाडू सुनील पाटील यांच्याकडून देखील कालवा टीमचं अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक. धन्यवाद सुनील भाऊ. गोरख म्हात्रे असतील आपलं देखील खूप खूप स्वागत. दमन दौरा 2026 पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सही ठिकाणी पे सुनील गुलवीनं सुरुवात खूप चांगली केलेली आहे. पहिला चेंडू डॉट टाकलाय. चला मानकुली टीमचे कॅप्टन आणि विजय स्पोर्ट खानपे टीमचे कॅप्टन आपण तयार आहे. कमलाकर माले आज खुश आहेत. अविन माली बघूया एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. विजय गुलवीनं चेंडू उचललाय. दुसरीची कॉलिंग इथे विकेटचं पतन होईल. एक तर्फी निर्णय घेतलाय मुकेश पाटीलनं इथे धाव घेण्याचा. विकेट
मुकेश पाटीलची. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय राकेश म्हात्रे. राकेश म्हात्रेनी विद्यानंद पाटीलला दिलीप मोरे जोशीलवण भागवड बी नवीन 40+ टीमचे यष्टीरक्षक फलंदाज यांनी शुभेच्छा दिलेत. 1 वर 1. चला मुकेश पाटील या आपण. फुल टॉस आणि काय चांगला फटका विद्यानंदने सजवलाय. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली होती, षटकार ठोकलाय. का स्ट्राईक सोडली नाहीये याचं उत्तर दिलाय विद्यानंद पाटीलनं. वेलकम कैलास नाईक, संतोषजी दिवेकर, विकास नाईक, प्रमोदजी दिवेकर अँड ऑल टीम जयदुर्गा टेंबरवाडा. इथे एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे षटकारानंतर विद्यानंद पाटीलनं. धावसंख्या 7. 8 धावा. यस, मुकेशच्या बॅटमधून 1 आणि 7 धावा आलेत विद्यानंद पाटील. आता राकेश म्हात्रेला खातं खोलायचं आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. सुनील गुलवी P1 पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर. क्या बात आहे. अगदी कव्हर पॉइंट वरून फटका केलेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. इथे तिसरी धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव विद्यानंद पाटीलनं पूर्ण केलेली आहे. बघा मुकेश पाटील आता किती खुश आहेत. माझ्यासाठी दुसरी घेतली नाही, राकेशसाठी तिसरी पूर्ण केलेली आहे. क्या बात आहे. 3 धावा इथे पूर्ण केलेत. राकेश आणि विद्यानंद चांगले पार्टनर आहेत. इथे मुकेशची विकेट धावबाच्या स्वरूपात गेली. नक्कीच इथे विद्यानंद पाटीलला चेंडू खेळण्यासाठी काही कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलेले आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या झाली ती 11 धावा आहेत. 8+3 आणि हा चेंडू आला डॉट. धावा बनवायचे आहेत विजयासाठी 23. अतिशय चांगलं मैदान आहे के मैदान. नक्कीच आनंद भाऊंचं खूप चांगलं बारकाईने लक्ष आहे. प्रत्येक खेळाडूला ते सूचना करत असतात. टीमचे असे 12 खेळाडू पाहिजेत. प्रवीण भाऊ, आनंद भाऊंसारखे खूप सिनियर आहेत. आमचे शुभा ग्रुप भिवंडीचे देखील एक सिनियर सदस्य आहेत. गोलंदाज विजय गुलवी. अतिशय चांगला चेंडू होता. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलाय. स्वतःला यॉर्क करून घेतो तर राकेश म्हात्रेनं 1 धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 12 झालेत. आता 11 पाहिजेत. म्हणजे अर्ध्या धावा बनलेत 7 चेंडूमध्ये आणि अर्ध्या धावा बनवायचे 17 चेंडूमध्ये. पवन भाऊ वेलकम. बघूया हा चेंडू अगदी कव्हर आणि पॉइंट रिझन मधून केलेले. चांगली फिल्डिंग. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. धावसंख्या 13. योगेश पाटील चालू सीझन मध्ये चांगले टच मध्ये आहेत. फलंदाजी असो की गोलंदाजी खूप चांगला खेळ योगेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय कालवा टीम कडून. क्या बात आहे. चांगला चेंडू अगदी अडवलाय सुनील गुलवीनं. टीमचे कॅप्टन आहेत. डॉट बॉल. 10 धावा पाहिजेत विजयासाठी 15 चेंडूमध्ये. 9 मध्ये आले 13 आणि 15 मध्ये पाहिजेत 10. सीतारामजी गुलवी वेलकम. क्या बात है. इथे डॉट चेंडू आलाय. दहा चेंडू मध्ये 13 आणि आता 14 मध्ये पाहिजे 10.
बघूया राकेश मात्रेनं चेंडू उडवला जरूर, चांगला झेल आणि ते फलंदाज होतात फेल. राकेश मात्रे आउट. सिंगल डबलचा खेळ आहे आणि कॅप्टन स्वतः प्रवीण म्हात्रे मैदानामध्ये उतरलेत. चांगला निर्णय आहे कालवा टीम कडून, कारण की प्रवीण म्हात्रे सिंगल डबल साठी खूप चांगला क्रिकेट खेळत आहेत. डॉट चेंडू खूप कमी वेळा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. वेलकम सीतारामजी गुलवी, पवनजी गुलवी, आपलं देखील स्वागत. एजी स्पोर्ट निंबोली टीमचे दोन्ही सदस्य आहेत. वेलकम भाऊ, स्वागत आहे आपलं. आती घाई संकटात नाही, नजर हटी दुर्घटना घटी. फलंदाज प्रवीण म्हात्रे. मैदानामध्ये जितेंद्र आणि विद्यानंद 2 ओव्हर 13 आणि आता 2 ओव्हर मध्ये बनवायचे 10. जितेंद्रनं दमन दवरेची दुसरी विकेट हॅट्रिक सलग कंप्लीट केलेली आहे. चला मानकुली टीम आपण देखील पूर्व तयारीला लागायचं आहे आणि विजय स्पोर्ट कानपे यानंतरचा सामना असेल. विनोद गुलवी, क्या बात आहे. चांगला चेंडू. अगदी आपण चेंडू पाहिला तर विनोद गुलवीनं चांगल्या टप्प्यावर चेंडू सोडलेला आहे. चांगली लाईन अँड लेंथ बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चेंडूने शर्याचा वेध घेतलाय. 15 मध्ये 10 होत्या. सामना आता 10 मध्ये 10 वर येऊन थांबलाय. 15 चेंडू मध्ये 10 आणि आता 10 चेंडू 10 धावा. 5 चेंडू टाकून झालेत. अजून एक डॉट. क्या बात है. विनोद गुलवी खूप चांगली फिरकी गोलंदाजी आपण पाहतोय. बघूया विद्यानंद पाटीलने एक षटकार जरूर ठोकला होता. इथे हा चेंडू खेळायचा होता. अगदी फाईन लेग रिझन कडे चेंडू आलाय डीप मिड विकेटला. एक सिंगल धाव चौथ्या चेंडूवर विनोद गुलवीनं खर्च केली. धावसंख्या 14. आता 8 मध्ये पाहिजेत 9. 8 चेंडू 9 धावा. इथे बघूया एक चिक्के सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. पंचांचा लेगबायचा इशारा आलाय. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिलेत. सात मध्ये 8. वेलकम. इथे बघूया अगदी इथे देखील चेंडू विद्यानंदनं पॅड वर घेतलाय. लेगबायचा इशारा आलाय. विद्यानंदला या ओव्हर मध्ये कुठलीही संधी विनोदनं दिली नाहीये. वेलकम अशोक भाऊ दिवेकर, जयदुर्गा टिंबगड टीमचे एक सिनियर खेळाडू. 3 ओव्हर धावा बनलेत 16. 6 मध्ये 7. काय विनोद गुलवीनं सामन्याला कलाटणी दिलेली आहे.
चांगली गोलंदाजी. बघूया शेवटच्या अंतिम ओव्हरसाठी राम गुलवी की अजून कुठल्या गोलंदाजाला संधी दिली जाईल. 6 मध्ये 7 पाहिजे. 16 धावा झालेत. 7 धावांची गरज आहे. 15 चेंडू मध्ये 10 असा सामना होता. हॅलो राम गुलवी 6 चेंडू 7 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. पंधरा चेंडू मध्ये 10 धावा पाहिजे होत्या. हॅलो हॅलो धन्यवाद रविशेठ गुलवी. प्रिन्स मुव्हीज पहिले चेंडूवर एक सिंगल आली. 5 मध्ये 6 17 धावसंख्या झालेली आहे. 23चं लक्ष. के मैदानावरची चर्चा रात्री आपण खूप ऐकलेली आहे. या ग्राउंडवर गोलंदाजांचा बोलबाला आपण पाहिलेला आहे आणि आज जितेंद्र म्हात्रेनं विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट केलेली आहे. इथे चांगला झेल. राम गुलवीनं देखील इथे विकेट घेतलेली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये राम गुलवीने 1 धाव दिलेली आहे. आता येणारे चेंडू आहे 4 आणि धावा बनवायचे 6. मैदानामध्ये आपण फलंदाज पाहतोय योगेश पाटील. बघा मित्रांनो गाडी क्रमांक MH04 MA9100 या मैदानाच्या मालकाचा कॉल आलेला आहे. त्यांनी सांगितलेले की गाडी तिथून काढा नाहीतर गाडीची हवा काढली जाईल. 9100 मित्रांनो गाडी कोणाची बघा प्लीज. 9100 गाडी काढून घ्या प्लीज. चार चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. राम गुलवीची गोलंदाजी ऍक्शन आपण काय पाहिले तर थोडीशी चेंजेस आहे. आपण पाहिलेल्या बऱ्याचदा एजिस फॉर निंबोली संघासाठी या खेळूने देखील खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे. 4 चेंडू 6 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. क्या बात है. इथे अजून एक डॉट. 3 चेंडू 6 धावा. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. 15 चेंडू मध्ये 10 धावा होत्या आणि आता 3 मध्ये 6. आता 3 चेंडू मध्ये एक मोठा फटका बघूया येईल का. तेच तरार. इथे पंचांनी चेंडू वाईट घोषित केलाय.
बघा पंचांनी निर्णय दिलेला आहे मित्रांनो. पंचांचा निर्णय कॅप्टन आपल्याकडे तिसऱ्या पंचांची उपलब्ध नाही. आपण सामना स्पर्धा सुरू होण्याआधी सांगितलेली आहे आपल्याकडे फक्त एक कॅमेरा आहे आणि तिसऱ्या पंचांची कुठलीही आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. प्लीज आपण दमनदबरा सुरू होण्याआधीच या सूचना सर्व संघांना दिलेल्या आहेत. जोशी साहेबांनी आपल्या ग्रुपवर देखील हा मेसेज टाकलेला आहे की कुठल्याही प्रकारचा डेअरच नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला कॅप्टन सुनील गुलवी धन्यवाद. इथे वाईट चेंडू घोषित केलाय. एट डबल 4-5 बघा कोणाची गाडी आहे. 8-4-5 3 चेंडू 5 18 धावा लागलेले आहेत. 3 चेंडू 5 धावा. तेच तरार काय गोलंदाजी आहे. 2 चेंडू मध्ये आता धावा बनवायचे नक्कीच 5. 23 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या आणि 18 मध्ये 12 पाहिजे होत्या. आता सामना येऊन थांबलाय 2 मध्ये 5. 2 चेंडू 5. चेसिंग इज कंपल्सरी. चला निंबवली टीम सामना आपण थांबवू नका लगेच. सामना कंटिन्यू सुरू ठेवा. राम गुलवी 2 मध्ये 5. इथे हा चेंडू वाईट. दुसरा वाईट चेंडू या ओव्हर मध्ये रामनं हाताळलेला आहे. धावसंख्या 19. 2 मध्ये 4. इथे बघूया. इथे झेल टिपलाय काऊ कॉर्नर रिझनला. नक्कीच योगेश पाटीलचा झेल आणि सामन्यात पुन्हा एकदा रंगात चुरस वाढलेली आहे. 1 चेंडू 4 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. अहो बघा जे गाडी मालक आहेत कृपया आता जोशी साहेबांना देखील कॉल केलेला आहे. मैदानाच्या मालकांच्या ज्या गाड्या आहेत आपल्या त्या मैदानाच्या समोर जी पार्किंग आहे तिथे पार्क करा प्लीज. 9100 ची गाडी आहे ती काढायची आहे नाहीतर त्या गाडीची हवा काढली जाईल. प्लीज सहकार्य करा. धन्यवाद. 1 चेंडू आणि कंपल्सरी विजयासाठी 4 धावांची गरज आहे. मंगेश म्हात्रे 15 चेंडू मध्ये 10 धावा होत्या म्हणजे 14 चेंडू मध्ये फक्त 6 आलेत आणि आता एकामध्ये 4 पाहिजेत. मातीची खेळपट्टी. 1 चेंडू 4 धावा. राम गुलवी की मंगेश म्हात्रे. इथे हा सामना निंबवली टीम न जिंकलाय. हार्ड लक श्री कालिकामाता कालवा टीम. 15 चेंडू मध्ये 10 धावा होत्या. 15 चेंडू मध्ये फक्त 6 धावा बनवलेत आणि हा सामना
4 धावेने पराभूत झाले कालवा टीम. तिसरी ओव्हर जिथे टाकली विजय गुलवीनं तिथून सामन्याला कलाटणी लागली. नक्कीच आडलाख सदाभाऊ म्हात्रे अँड ऑल टीम. ज्या गाड्या आहेत मित्रांनो, गाड्या सर्वांनी काढा प्लीज. तो मैदानाचा मालक येऊन सामने बंद करणार आहे. प्लीज सर्वांना कलकलीची विनंती आहे की मैदानाच्या आतमध्ये ज्या गाड्या आहेत सर्वांनी गाड्या मैदानाच्या बाहेर पार करा प्लीज. अभिनंदन एजी स्पोर्ट निंबवली, चित्रामजी गुलवी, गणेशजी गुलवी अँड ऑल टीम. सुनील गुलवी टीमचे कॅप्टन, अभिनंदन. बघा मित्रांनो, सर्वांना विनंती आहे 5 मिनिटं गेली तरी चालतील. या गाड्या आहेत ना, सर्वांनी गाड्या प्लीज मैदानाच्या बाहेर पार करा प्लीज. सर्वांना विनंती आहे, कोणीही गाडी मैदानाच्या कंपाऊंड मध्ये आणू नका. सुनील, सँडी, भूषण आपल्या गाड्या काढा प्लीज. तो इथे इथे या देखील काढायचे आहेत. तो मालक सामने बंद करणार आहे. जोशी साहेबांचा कॉल आलाय. गाड्या सर्वांनी